दररोज उठतो, आरशात बघतो आणि स्वतःलाच विचारतो, शिक्षण पूर्ण केलं पण अजूनही घरी बसलोय का? नोकरी मिळाली नाही म्हणून मी गप्प बसणार का? नाही, कारण माझ्यात काहीतरी खास आहे जे नोकरीवाल्यांनी ओळखलं नाही, पण आता जगाला दाखवायचंय. आपल्याकडे लाखो तरुण शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी हजारो परीक्षा, लाखो अर्ज, पण नोकऱ्या मर्यादित. आणि ज्याला नोकरी मिळाली तो पगारावर नाराज. मग प्रश्न असा आहे, आपण आपलं भविष्य कोणाच्या निर्णयावर सोपवायचं का नाही स्वतः निर्णय घ्यायचा आणि स्वतःचं यश घडवायचं? सुरुवातीला समाज हसतो, घरचे शंका घेतात, पण यश मिळाल्यावर सगळ्यांना वाटतं आपला माणूस आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यात काहीतरी खास आहे, फक्त जगाला दाखवण्याची वेळ आली आहे. व्यवसाय म्हणजे फक्त दुकान, गोडाऊन नाही. व्यवसाय म्हणजे कल्पना, कृती, जिद्द. अंडी विकणारा तरुण आज लाखोंमध्ये कमावतोय. कांदा लसूण विकणाऱ्या मुली स्वतःच्या गाड्यांमध्ये माल पोहोचवतात. गावातल्याच एका मुलाने मोबाईल रिपेअरिंग सुरू केलं आणि आज त्याचं स्वतःचं शोरूम आहे. हा व्यवसाय आहे शिक्षण वापरून जगणं उभारण्याचा मार्ग. तुमच्याकडे एक मोबाईल आहे का? मग व्यवसाय सुरू करण्यासाठी भरपूर संधी आहेत. कुक्कुटपालन, शेतीमाल विक्री, छोटे ऑनलाईन बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब, रील्स, एज्युकेशन क्लासेस. व्यवसाय छोटा असो तो तुमचा असतो आणि तुमचं यश तुमच्या मेहनतीचं फलित असतं. आयुष्य प्रत्येकालाच एक संधी देतं. काही जण वाट बघतात आणि काही जण ती संधी तयार करतात. तुम्हाला नोकरी नाकारली गेली असेल, पण तुमच्या यशाची चावी अजूनही तुमच्याच हातात आहे. म्हणूनच आज ठरवा, मी नोकरी मागणार नाही, मी स्वतःचं साम्राज्य उभारणार. कारण तुमच्यात काहीतरी खास आहे आणि जगाला ते दाखवण्याची हीच वेळ आहे. अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी, वास्तववादी बिझनेस कल्पनांसाठी आणि ग्रामीण उद्योजकतेचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी मराठी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.